बातमी लातूरमधून आहे। लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेचा आणि भाकरी खात अनोखं आंदोलन केलंय। सरकारने दिवाळीपूर्वी मदत केली, दिवाळी गोड करू असं आश्वासन दिलं होतं, पण अजूनही अनेक शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये मदतीचे पैसे जमा झालेले नाहीत। त्यामुळे मदत कुठे आणि दिवाळी कशी साजरी करायची असा संतप्त सवाल या शेतकऱ्यांनी विचारलाय। आज चटणी भाकरी खात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकऱ्यांनी निषेध व्यक्त केला। लातूरच्या शेतकऱ्यांसोबत बातचीत केली आमचे प्रतिनिधी विष्णू बोरगे यांनी। महाराष्ट्रभरात दिवाळीचा सण उत्साहात साजरा केला जातोय, मात्र लातूर जिल्ह्यातील शेतकरी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आलेले आहेत। आमची दिवाळीच गोड झाली नाही, त्यामुळं खरडा भाकर खाऊन या ठिकाणी जे आहे ते दिवाळी साजरी केली जाते। खर तर आजही आंदोलनाची वेळ या शेतकऱ्यावर आली। शेतकऱ्यांची दिवाळी गोड करू असं सरकारनं सांगितलं होतं, मात्र खरंच शेतकऱ्यांची दिवाळी गोड झाली का? काही मदत आली का त्यांच्याकडून? जाणून काही मदत आली का? खरडा भाकर घेऊन काय आला जिल्हाधिकारी कार्यालय? चल रहा है दीपावली का त्योहार, हम खा रहे हैं ठेचा भाकर, कहाँ सो गया देश का चौकीदार, कहाँ सोया है देश का चौकीदार, असं म्हणण्याची वेळ आमच्यावर आली। देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रभाई मोदींना माझा प्रश्न आहे, या देशामध्ये खऱ्याच्या नावावर आपण सत्ता स्थापन केली, आपण सत्य बोलता असं आम्ही समजतो, पण आपले जर मुख्यमंत्री आमच्यासोबत दीपावलीच्या सणा दिवशी लबाडी करीत असतील, आमची मदत दीपावलीच्या आधी देतो असा शब्द देऊन आणि दीपावलीच्या सणामध्ये जर आम्हाला ठेसा भाकर खाण्याची वेळ मुख्यमंत्री महोदय आणत असतील, तर आपण या देशाचे चौकीदार म्हणून आपल्याला झोप लागली का? हा माझा जाहीर प्रश्न आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांना। आज आम्हाला मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला होता 100% तुमची दिवाळी गोड करतो। आम्हालाही वाटलं बिंबीच्या देठापासून साहेब बोलायलेत, आपलं खरंच वाटोळं झालंय आणि मदत येईल, पण एवढी लबाडी पुन्हा पुन्हा आमच्या नजरेसमोर या सरकारची उघडी पडली। तळात शेतकऱ्याचा लागल्याशिवाय या सरकारला राहणार नाही। मदत आली नाही का? काय म्हणणं होतं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठेचा भाकर घेऊन येण्याचं कारण काय? आम्ही दिवाळीच्या आधी मदत येईल सरकारच्या आम्ही आशेनं बसलो होतो। एकही रुपया कुठल्याही शेतकऱ्याच्या खात्यावर जमा झालेला नाही। उलट शेतकऱ्याला केवायसी करा म्हणून असे आदेश आहेत। हे सगळ्यात मोठा दुर्दैव आहे। आणि सोयाबीनचे आज मार्केटमध्ये भाव पडलेले आहेत। आधारभूत किमतीप्रमाणे खरेदी केंद्रात चालू करतो म्हणले होते, पण सरकारनं अद्याप खरेदी केंद्र चालू केलेले नाहीत। म्हणजे दोन्हीकून मारलं आम्हाला। एक कर्जमाफी देतो म्हणून आश्वासन दिलं, त्या आश्वासनाची कुठलीच पूर्तता नाही। सोयाबीन आमचं 4 दाणे आमचे चढावरच्या रानामध्ये असते, ते खरेदी केंद्र नाही चालू, आणि दिवाळी आमची गोड करतो म्हणून आमच्या खात्यावर पूरग्रस्त नुकसान टाकतो म्हणून असं आश्वासन दिलं। एकही रुपया आला नाही। जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेलता, एकही अधिकारी कुठलाही अधिकारी इथं नाही। कुणी बी या कलेक्टर ऑफिस लुटून घेऊन जावा अशी परिस्थिती आहे। हे सगळे त्यांची लेकरं बाळं घेऊन लोणावळा खंडाळा सगळे फिरायला गेलेले आहेत, पण शेतकरी आज रस्त्यावर आहेत, खरडा भाकरी खात आहे। बरं, काय परिस्थिती आहे? मदत मिळाली का तुम्हाला? मदत तर मिळायचं लांब राहू द्या। सरकार हे फक्त घोषणाचा पाऊस पाडायचं सरकार आहे। मदत मिळाली का आतापर्यंत? मिळाय काय त्याच्यावर आशेवर जगायला आम्ही मिळायला काय मदत मिळाली असती तर अशी भाकरी ठेचा खाल्ला असता येते। सगळी परिस्थिती आहे। आज लातूरच्या जिल्हाधिकारी कार्यालयासमोर शेतकरी ठेचा भाकर घेऊन आलेत, मिरची भाकर घेऊन आलेत, चटणी भाकर घेऊन आलेत। आपली दिवाळी अंधारात आहे हे दाखवण्यासाठी, कुठलीही मदत मिळाली नाही हे सरकारला दाखवण्यासाठी त्यांनी हे आंदोलन करत याच ठिकाणी येऊन दिवाळी साजरी केली आहे, चटणी भाकर खाल्ली आहे। विष्णू बोरगे, NDTV मराठी, लातूर।